उपमुख्यमंत्री अजित पवार दोनच जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेण्याची शक्यता. अजितदादा पुण्यासह बीडचं सुद्धा पालकमंत्रीपद घेऊ शकतात. सरकारने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय नैतिकतेला धरून घ्यावा. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. बीड आणि परभणीसाठी माणुसकीच्या नात्यानं निर्णय व्हावेत असंही सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. काँग्रेसच्या काळामध्ये दोष नसताना नैतिकता स्वीकारून मंत्री राजीनामे देत होते. त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. प्रणिती शिंदेंची मागणी. महाराष्ट्राचा बिहार केला जातोय. प्रणिती शिंदे यांची टीका. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली बीडमध्ये स्थळ ठोकून आजही वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशी. वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केलं होतं. खंडणीच्या प्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटेची चौकशीमध्ये कबुली. सीआयडीने न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालामधली माहिती. राजकीय घराणेशाहीच्या विरोधामध्ये सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा लढा. राज्यामधल्या सर्व प्रदेशाध्यक्षांना पाठवलं घराणेशाही मुक्त पक्षासाठी पत्र. विधानसभेला 237 उमेदवार घराणेशाहीमधले, 50 उमेदवार नात्यामधले होते. घराणेशाहीवरून नाही तर कर्तृत्वामधून संधी दिली जावी असं भाजपचं धोरण. हेरंब कुलकर्णी यांच्या दाव्यावरती चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवी ओळख मुख्यमंत्री देणार असतील तर त्यांचं स्वागत. गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकासाठी पात्र. सामनाच्या अग्रलेखामधून फडणवीसांचं कौतुक. गडचिरोलीमध्ये विकासाची गंगा येणार असेल तर कौतुकच. संजय राऊतांची फडणवीसांवरती स्तुतीसुमनं. आधीच्या पालकमंत्र्यांनी गडचिरोलीमध्ये खंडण्यांचं वसूल केल्या. राऊतांचा शिंदेंवरती हल्लाबोल. सामनामध्ये केलेल्या कौतुकाच्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार. सामनाच्या अग्रलेखामधून आज मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांचा एकाच गाडीमधून प्रवास. सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाच्या ठिकाणी नायगावमधील हेलिपॅड ते स्मारक असा एकत्र प्रवास. नायगावमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना अभिवादन. यावेळी भुजबळांसह पंकजा मुंडे, अतुल सावे, अदिती तटकरे यांच्यासह इतरही अनेक मंत्र्यांची उपस्थिती. फडणवीसांचं कौतुक केल्यामुळे बावनकुळेंनी मानले सामनाचे आभार. आमच्यासाठी आनंदाचा दिवस. सामना कधीतरी आमच्याबद्दल चांगलं लिहिल याची वाट पाहत होतो. बावनकुळेंची प्रतिक्रिया. सरकार स्थापन होऊन 1.5 महिना झाला तरी अनेकांनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नाही. मुख्यमंत्री एकटेच ॲक्शन मोडवरती दिसतायत. सुप्रिया सुळेंकडून फडणवीसांचं कौतुक तर मंत्रिमंडळावरती टीकास्त्र. अवघ्या 6 महिन्यामध्ये 1,13,236 कोटी इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात. मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यामध्ये झालेल्या परकीय गुंतवणुकीची आकडेवारी एक्सवरती पोस्ट. गौण खनिजांच्या संदर्भामधील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे. राज्यामधील वाळू माफियांवरती आळा घालण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय. भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ईव्हीएम घोटाळा केला. आमदार उत्तम जानकरांचा आरोप. तर उत्तम जानकर हे अपघाताने आमदार झालेत. विखे पाटलांचा टोला. ठाकरे गटानं केली पुण्यामधल्या 3 माजी नगरसेवकांची पक्षामधून हकालपट्टी. पक्षध्येय धोरणाच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आदेशानं हकालपट्टी. या सर्वांनी नुकतीच घेतली होती फडणवीसांची भेट. ठाणे जिल्ह्यामधल्या अजनूप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावरती भर रस्त्यात प्राणघातक हल्ला. अज्ञातांकडून हल्ला झाल्याची माहिती. हल्ल्यामध्ये सरपंचाचे दोन्ही पाय तोडल्याची घटना. कल्याणमधील खासगी रुग्णालयामध्ये सरपंचावरती उपचार सुरू. छोटा राजन टोळीचा गुंड तब्बल 33 वर्षांनी गजाआड करण्यासाठी मुंबई पोलिसांना यश. राजू विकण्या उर्फ विलास बाळाराम पवार अटक करण्यामध्ये आलेल्या गुंडाचं नाव. त्याच्यावरती विविध गंभीर गुन्हेही दाखल. मुंबईतल्या धारावीमधील टी जंक्शन परिसरामध्ये ट्रेलरची पार्किंगमधल्या 5 ते 6 वाहनांना धडक. वाहनं खाडीमध्ये जाऊन पडली. अपघातामध्ये सुदैवानं जीवितहानी नाही. चालक पोलिसांच्या ताब्यात. नवी मुंबईमधल्या सांदपाडा डी मार्ट परिसरामध्ये गोळीबार. 5 ते 6 राऊंड फायर करून आरोपी बाईकवरून फरार. एपीएमसी मार्केटमधील कचरा कॉन्ट्रॅक्टरवरती गोळीबार. कुर्ल्यामध्ये मुलीनंच केली आईची हत्या. आई मोठ्या बहिणीवरती जास्त प्रेम करत असल्याच्या रागामधून हत्या. मुलीनंच पोलीस स्टेशन गाठून दिली हत्येची कबुली.
मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवरती अज्ञातांकडून दगडफेक. सोलापूर जिल्ह्यामधल्या जेऊर जवळ दगडफेक. सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी नाही. ठाण्याच्या कॅडबरी जंक्शन जवळ मालवाहू कंटेनर उलटला. हायड्रॉलिक मशीनच्या सहाय्यानं आपत्ती व्यवस्थापन विभागानं कंटेनर बाजूला केला. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. पुणे विमानतळाजवळ दुचाकी आणि चारचाकी गाडीची समोरासमोर धडक. अपघातामध्ये दीर आणि भाऊजाईचा जागीच मृत्यू. इंदापूर तालुक्यामधील वालचंद नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दुचाकी आणि शेतीपंपाची चोरी करणाऱ्या 2 जणांना अटक. या आरोपींनी 6 गुन्ह्यांची दिली आहे कबुली. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये दुचाकीचा अपघात. गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू. नाशिकमधील नायलॉन मांजा विक्रेत्याच्या विरोधामध्ये हद्दपारीची कारवाई. मांजा खरेदी तसंच विक्री करणाऱ्या 75 संशयितांवरती तडीपारीची कारवाई. गोव्यामध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गेलेल्या कर्नाटकमधल्या पर्यटकांचा तिलारी घाटामध्ये अपघात. चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे कार दगडावरती आदळली. कारमधील सगळेजण गंभीररित्या जखमी. अमरावतीमधल्या प्रभू कॉलनी परिसरामध्ये पतीकडून पत्नीची हत्या. मृतदेह घरामध्येच दडवून पती फरार. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामधल्या चिखला माईन्स जवळ 4 वर्षीय चिमुकला बेपत्ता. वनविभागाची शोध मोहीम सुरू. अपहरण किंवा हिंस्र प्राण्यानं त्याची शिकार केली असावी अशीही शंका. मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात. स्कॉर्पिओला टोईंग व्हॅनची जोरदार धडक. अपघातामध्ये 4घांचा मृत्यू. 2 जण गंभीररित्या जखमी. वीर रेल्वे स्थानक परिसरामधला अपघात. अखेर रत्नागिरीच्या लांजा शहरामधली बांधकामं पाडण्यासाठी सुरुवात. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामध्ये अडथळा ठरणारी बांधकामं पोलीस बंदोबस्तामध्ये पाडण्यासाठी सुरुवात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.